नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सगुणाला मदत व्हावी म्हणून ऋषिकेशने आणलेल्या काही सामानातून थोडासा स्वयंपाक बनवते. परंतु सगुणाला मात्र हे काही आवडत नाही, कारण ऐश्वर्याने तिला जे काही वागायचे सांगितलेले असते तर ती आपली जी काही रूप आहे ते दाखवायला सुरुवात करते. आणि जानकीला म्हणते की तुम्हाला कशाला ही लुडबुड करण्यासाठी कोणी सांगितलं होतं, आणि जे काही करायचं आहे ना ते तुमच्या घरी करा. तुम्हाला फक्त तुम्ही तुमचा मान राखा. कशासाठी तुम्ही तुमचा मान घालवतात? काय तर म्हणे पंचपक्वान बनवतात आणि खातात, लुडबुड सुद्धा करतात. आणि आपला पदर हा कमरेला खोसून तोऱ्यात बाहेर निघून जाते. ओवीला सुद्धा खूप राग येतो. जानकीला मात्र खूप वाईट वाटतं. तेव्हा ओवी ही आईला म्हणते की आई, अगं ही आंटी सुद्धा ऐश्वर्या आंटी सारखीच आहे ना, किती रागवते, किती बोलते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी बाळा, तसं नाही. अगं बाळा, तू लक्ष देऊ नकोस, तुला माहिती आहे ना त्या काकी चांगल्या आहेत म्हणून. तर हे बघ, तिचं सुद्धा बरोबरच आहे. आपण तिच्याच घरामध्ये आलो राहतो, मग तिला जे काही तिच्या घरातील काम आहे तिला केलेलं नाही आवडत. ठीक आहे, कशाला तू इतका लोड घेतेस. तेव्हा ओवी म्हणते की आई, अगं तू तर म्हणाली होती जेथे आपण राहतो तेथे घर बनतं. तेव्हा जानकी म्हणते की अगं घर फक्त वास्तू नसते, ते एक फिलिंग असतो. आपण जिथे राहतो ते घर बनतं हे जानकीला आठवतं आणि त्या विचाराने तिला खरंच खूप वाईट वाटतं. तर ओवी जानकीला म्हणते सॉरी आई, कारण जानकी नाराज झालेली असते हे ओवीला कळतं. ठीक आहे अगं, त्यात तुझा काही दोष नाही, वेळच अशी येते, परत ते जाऊन दे असे जानकी ओवीला सांग. आणि ओवी, जा तू बाहेर जाऊन खेळ, जा जा. तेव्हा ओवी म्हणते की आई नको, अगं मला दिवाळीमध्ये दारात रांगोळी काढायची. पण आई, ही काकी रांगोळी काढून देईल का? जानकी ओवीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि तेव्हा ओवी म्हणते की आई, अगं मला घरची आठवण येते. आणि ती जानकीला घट्ट मिठी मारते. घरच्या सगळ्यांची खरंच खूप आठवण येते. आई बघ ना ग, मला सर्व काही आठवते की दिवाळी आल्यानंतर आपली किती धांदल उडायची. बाबा माझ्यासाठी खूप काही गिफ्ट घेऊन यायचे, कपडे आणायचे, फटाके खूप काही घेऊन यायचे. आपण किती मज्जा करायचो. अगं तू साडी नेसायची आणि मी सुद्धा कपडे घालून तयार व्हायचे आणि आपण किती घरभर मस्त एन्जॉय करून फटाके फोडायचो. आणि आपलं घर बघ ना ग, किती लाईटनी मस्तपैकी सजलेलं असायचं. आपण किती मिठाई, स्वीट सुद्धा घेऊन यायचं आणि तेव्हा खरंच खूप मज्जा यायची. पण आई, यावर्षी बाबा कधी घेऊन येणार ग हे सर्व? ओवी खूप नाराज होऊन विचारते. तेव्हा जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु ओवीला सुद्धा ती प्रेमाने समजावते की अगं बाळा, यावर्षी सुद्धा आपल्याला खूप मज्जा येणार आहे. तिचे बाबा तिच्यासाठी नवीन काम शोधायला गेले, मग ते नवीन काम मिळाल्यानंतर तुझ्यासाठी ते स्वीट सुद्धा घेऊन येणार आहे, फटाके सुद्धा, आणि नवीन फ्रॉक सुद्धा घेऊन येणार आहेत. म्हणून कसे तरी ती ओवीला समजावते. तेव्हा ओवी तर खूप खुश होते आणि म्हणजे आई, या वर्षीची दिवाळी सुद्धा माझी स्पेशल जाणार असे खुश होऊन म्हणते. आणि आईच्या हाताने धरून ती गोल गिरक्या आनंदाने उड्या मारू लागते. जानकी सुद्धा आपल्या ओवीला खुश असण्याचं दाखवते, परंतु जेव्हा ती तिला मिठीत घेते परंतु तिला खूप वाईट वाटतं, कारण ओवीच्या सुद्धा खरंच अपेक्षा पूर्ण होते की नाही याची तिला काळजी वाटते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आपल्या डोळ्यातील ते पाणी बाहेर काढत म्हणते की यावर्षीची दिवाळी सुद्धा अगदी अशी स्पेशलच असेल. त्यानंतर इकडे सारंग आपल्या रूम मध्ये एकटा येऊन बसलेला असतो, परंतु सौमित्राने जे काही सर्वांसमोर बोलून दाखवलेले असते की दादा या घरासाठी किती काही करत होता. दादाने या घरात सर्वांची मन जंपली, आपला आनंद बाजूला ठेवला, म्हणून सर्वांचे लाड सुद्धा केलेत. पण तरी सुद्धा तुम्हाला एकाला सुद्धा त्यांना थांबवसे नाही वाटले का? हे सर्व सारंगला आठवते आणि त्याला खरंच खूप टेन्शन येते आणि ऋषिकेशची सुद्धा काळजी वाटते. सौमित्राचेच बोलणे आठवते की या घराचा वारसा पुढे नेणारा आपला ऋषिकेश दादाच होता. म्हणून सारंगला ऋषिकेशच्या आठवणीने खूप बेचैन होते आणि तो असा स्तब्ध बसलेला असतो. तेवढ्यात ऐश्वर्या मात्र नाटकी त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते आणि खुशून ती सारंगला गुड मॉर्निंग करते. अहो चहा मी तुमच्यासाठी स्वतः बनवला, स्पेशल असा आलं घातलेला. तर सारंग तर खुशच होता. ऐश्वर्या विचारते की बिस्किट देऊ का? तेव्हा सारंग नाही म्हणतो, तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, नंतर खा. सारंग चहा पिऊन म्हणतो की खरंच खूप मस्त झाला, थँक्यू. तेव्हा ऐश्वर्या तर खुश होण्याचे नाटक तर तिचे चालूच असतं, कारण सारंगला आणखीन तिच्या ताब्यात तिला घ्यायचं असतं. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग, अहो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, खरं तर मलाच तुमच्याशी बोलायचं होतं. सारंग म्हणणार की ऐश्वर्या, खरंच मला खूप वाईट वाटतं
ऐश्वर्या सुद्धा म्हणून जाते ती मला तर खरंच खूप बरं वाटतं. तेव्हा सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या अहो तुम्हाला बरं तरी कसं वाटतं, कारण मला तर खुश नसल्यासारखं वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का तुम्हाला असं वाटतंय, का तुम्ही खुश नाहीत? अहो आपल्या घरातील वाईट माणसं घराच्या बाहेर गेलीत, आपल्या घरातील त्यांच्या जाण्याने निगेटिव्ह ऊर्जा बाहेर गेली आणि निगेटिव्हिटी बाहेर गेल्यानंतर का तुम्हाला अशी घुसमट होते, का बरं वाटत नाही? अहो जी माणसं नानांच्या जीवावर उठली होती, ज्या माणसांनी आईंना इतका त्रास दिला, नानांची अशी अवस्था केली, तीच माणसं वाईट माणसं या घरातून बाहेर गेली. अहो सख्यांचं इतकं प्रेम मिळून सुद्धा सावत्रपणानं विसरलेली माणसं या घराच्या बाहेर गेली, मग का मला बरं नाही वाटणार हो? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो जेव्हा तुम्ही हे सर्व काही बोलता तेव्हा सर्व काही अगदी बरोबर वाटतं, पण जेव्हा सौमित्र दादा आपल्याला बोलत होता तेव्हा मला असे वाटत होते की आपलंच काहीतरी चुकलं. तेव्हा ऐश्वर्या सारंगजवळ येऊन म्हणजे बसते आणि सारंगला समजवण्याचा प्रयत्न करते की सारंग अहो आपण बराच काळ खोट्याला खरं मानत होतो. मला हे सुद्धा मान्य आहे की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा अगोदर खूप चांगले होते, पण सारंग जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून तर त्यांची नियतच बिघडत गेली. म्हणजे एक स्मार्ट आणि हुशार मुलगी जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून त्या खूप जलस्वी फील झाल्यात. माझ्याबद्दल वेगळी अशी गैरसमज निर्माण करून घेऊन त्या खरंच माझ्याबद्दल सुद्धा किती वाईट वागल्यात. वेगळा विचार वेगळा ग्रह त्यांनी माझ्याबद्दल करून घेतला आणि हेच बघा मी किती चांगलं वागते आणि सर्व काही तुमच्या अगदी नजरेसमोरच आहे. आई सुद्धा माझे किती कौतुक करतात आणि हे सर्व मात्र ते जानकी बहिणींना सहन झालं नाही आणि ते सर्व बघून त्या असं पेटून उठल्या. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की त्यांनाच फक्त प्रेम करता येतं आणि त्यांचंच आईवर इतकं प्रेम आहे आणि त्यांनाच माणसं जपता येतात असं फक्त त्यांना वाटत होतं. पण सारंग अहो तसे नाही आणि सारंगचा हात हातामध्ये घेते की सारंग अहो आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखे वागता येते, आपल्याला सुद्धा प्रेम करता येतं आणि आपल्याला सुद्धा जीव लावता येतं. अहो मला सुद्धा मन जपता येतात, सर्वांची प्रेम जिंकता येतं. आणि हे सर्व बघून ते दोघे सुद्धा बिथरले, त्यांना ते सहन झाले नाही. आणि एक अशी गोष्ट नाही, असे अनेक गोष्टी आहेत की यावरून सर्व काही वाढतच गेले. हळूहळू सर्व गोष्टी असे वाढतच गेल्या आणि घाव मात्र त्यांच्या त्या मृत्यूपत्राने घातला त्यांच्या त्या चांगुलपणावर. सोज्वळ अशा म्हणजे जे काही त्यांच्या मनामध्ये होते शेवटी ते त्या आपल्याला कळालेच. आणि कसे आहे की सारंग अहो माणसांना तर माणसंच राहून द्यायचं असतं, तुम्ही तर त्यांना देव मानून बसलात आणि तुम्ही असे केल्याने सर्व काही घोळ अगदी होऊन बसला. अहो माणसं चुकतात पण देव मात्र कधीही चुकत नसतो आणि ती माणसं चुकलीत वाईट वागलेत हे तुम्हाला मान्यच करायचे नाही. तेव्हा ऐश्वर्याचे हे बोलणे ऐकून सारंग तर तिच्यावर आणखीन इम्प्रेस होतो आणि तो म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही फक्त दिसण्यासाठी सुंदर नाहीत पण नक्की तितक्या हुशार सुद्धा आहात, कारण अगदी किती परफेक्ट बोलतात, अगदी विचार करू. अहो म्हणजे असं म्हणायचं की सर्व काही नेमक्या शब्दामध्ये तुम्ही बरोबर मांडलेत आणि मला सुद्धा पटवून दिले. तेव्हा ऐश्वर्या नाटकी सारंगचा हात हातामध्ये घेते आणि अहो तुम्ही सुद्धा खरंच खूप हुशार आहात आणि सुंदर सुद्धा, आणि तुमची खरी सुंदरता आहे ना तुमच्या प्रेमात. म्हणजे सारंगच्या हृदयाला हात लावते आणि इथे आहे असे सांग तुमच्या मनामध्ये. त्यामुळे जे काही झाले तो सर्व विचार आता बाजूला काढून ठेवा आणि आता यापुढे आपण आपल्या पद्धतीने हे घर सांभाळूयात, आपल्या पद्धतीने आपण या घराला सजवूयात. आपलं हे आवडी, आपली हे घराची सगळ्या गोष्टी आणि आपली खोली सुद्धा. आणि खोली म्हटल्यानंतर तिच्या एक गोष्ट लक्षात येते आणि ती लगेच सारंगला म्हणते की सारंग मला काय वाटतं की आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे घर सोडून निघून गेलेत आणि जे काही घडले त्यामुळे ते मात्र या घरात परत नाही येऊ शकत. मग आपण त्यांच्या रूम मध्ये शिफ्ट व्हायला हवं असं तुम्हाला नाही वाटत का? तेव्हा सारंग म्हणतो की का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो काका आणि सारंगच्या चेहऱ्याला प्रेमाचा हात लावते आणि आपण नाही का येथे राजा राणी, मग आपला सुद्धा रंगमहल असायला नको का? तेव्हा सारंग तर इतका खुश होतो आणि लगेच नंदी बैलासारखं हो हो करतो आणि लगेच तो तयारच असतो की गुलाबला मदतीला घेतो आणि आपलं सामान लगेच त्या रूम मध्ये शिफ्ट सुद्धा करतो. म्हणून लगेच तयारीला सुद्धा लागायला म्हणजे उठतो. परंतु ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग इतक्या लवकर नाही, अहो इतकी घाई करू नका आणि डायरेक्ट आता जरी तुम्ही तिकडे गेला आईंना बोलायला गेले आणि काही तयारी सुरू केली तर ते चुकीचे होईल. म्हणजे आईंना सुद्धा असे वाटेल आणि बाकीच्या सर्वांना सुद्धा असे वाटेल की आपल्या मनात असे आहे की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा घराच्या केव्हा बाहेर जातील आणि सर्व काही आपल्याला लवकर कधी भेटेल याचीच आपण वाट बघत होतो, असा ग्रह आपल्याबद्दल सर्वांच्या मनात निर्माण होईल. तेव्हा ऐश्वर्याची ती चालाकी बघून सारंग तर आणखीन खुश होतो आणि खुशून म्हणतो अहो ऐश्वर्या कसे काय सुचते हो तुम्हाला हे सर्व बोलायला, कमालच आहे तुमची. मग ठीक आहे तुम्हीच आईंशी या विषयावर बोलून घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय मी नाही, अहो तुम्ही जा. तेव्हा सारंग म्हणतो
मी आणि सारंग लगेच आईशी बोलायला तयार होतो. ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्ही व्यवस्थित आईशी बोलता, अगोदर आईकडे लक्ष द्या की आई कोणत्या मनस्थितीत आहे, कारण हे जे काही घडले ना त्यामुळे आई तर खूप टेन्शन मध्ये असतील. अगोदर त्या सर्वांचा अंदाज घ्या की आई कोणत्या मनस्थितीत आहे, मग त्या सर्वांचा अंदाज घेतल्यानंतरच तुम्ही आईशी हा विषय काढा आणि हवं तर आपण दोघे मिळून आईशी बोलूयात, पण मात्र जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांची खोली आपल्याला मिळूनच घेऊ. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो. तर ऐश्वर्या लगेच हसून म्हणते की अहो चहा द्या इकडे, मी गरम करून आणते. तेव्हा सारंग तर त्या ऐश्वर्यावर इतका फिदा होतो, नाही हो तुम्ही आणलात ना माझ्यासाठी चहा, तर मला गार चहा सुद्धा चालेल. आणि अगदी तो म्हणजे खुशून तो चहा घेतो, कारण ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये तो पक्का गुंतलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे बघत असते आणि खुळ्याला कसं खुळं बनवायचं याच काहीच असं कठीण काम नव्हतं. त्यामुळे आता त्या लवकरच त्या जानकीच्या रूमवर सुद्धा मी ताबा मिळवेल म्हणून ऐश्वर्या स्वतःवर खूप खुश असते. सारंगला पुरेपूर तिने आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं. त्यानंतर इकडे ऋषिकेश नोकरी शोधत शोधत एका कारखान्यात येतो. साखर कारखाना असतो, तर तेथे आल्यानंतर तो नोकरी मागतो. तेव्हा तेथील जे काही मॅनेजर असतात तर ते म्हणतात की काय नोकरी तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, ह्या कारखान्यामध्ये मला एखादी नोकरी मिळू शकेल का. नाही अहो, आपली इतक्या वर्षाची ओळख आहे म्हणून हक्काने मी तुम्हाला नोकरी विचारण्यासाठी इकडे आलो. तेव्हा ते मॅनेजर काका म्हणतात की अहो दादा, खरंच किती लाजवता हो तुम्ही. नाही म्हणजे आपले जुने संबंध तर आहेत, पण नोकरी मी कशी काय देऊ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो प्लीज समजून घ्या, या नोकरीची खरंच मला खूप गरज आहे. अत्यंत हालाकीची परिस्थिती माझ्यावर आलेली आहे. एकतर दिवाळी सुद्धा तोंडावर आली, त्यामुळे प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. खूप आशेने मी नोकरी म्हणजे साठी तुमच्याकडे आलो, तुमच्या समोर नोकरीसाठी मी हात सुद्धा जोडतो. तेव्हा ऋषिकेश त्यांच्या समोर हात सुद्धा जोडतो, विनवण्या करतो. तुम्ही सांगाल ते काम करण्याची माझी तयारी आहे. तेव्हा ते काका म्हणतात की अहो दादा, तुम्हाला हात जोडण्याची काही गरज नाही. अहो दादा, खरं तर माझेच हात पूर्णपणे बांधलेले आहेत. तुमच्याबद्दल गावात जे काही बोललं जातं त्यामुळे मला ही नोकरी नाही देता येत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही हो, ते सर्व खोटं आहे, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा ते दादा म्हणतात की अहो दादा, तुमच्यावर विश्वास आहे, परंतु आम्हाला सुद्धा धमकी दिलेली आहे की जर तुम्हाला मुळशीमध्ये कोणी नोकरी दिली तर मग आमच्या जीवाचं काही खरं नाही. ते ऐकून ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय धमकी आणि कोणी दिली. तेव्हा ते दादा म्हणतात की सयाजी पाटलाने. पण माफ करा दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही त्यांच्या घरची मुलगी तुमच्या घरी सून करून घेतली, तेथेच तुमची खूप मोठी चूक झाली. आणि आता ते बापलेक मिळून पूर्ण गावामध्ये दहशत पसरवतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो पसरून द्या, त्यांना जे काही करायचे असेल ते त्यांना करून द्या. आणि मला तर असे वाटते की आपण त्यांना का घाबरायचे आणि तुम्ही असे धमक्यांना भीक का घालतात. ते दादा म्हणतात की अहो तुम्ही प्लीज मला माणूस म्हणून समजून घ्या, मी सुद्धा एक बायका पोरांचा बाप आहे आणि असं कुटुंब भरलेलं गावात राहायचं तर काही सर्व सांभाळूनच घ्यावं लागतं. इच्छा नसताना रामराम ठोकावा लागतो. त्यामुळे प्लीज मला माफ करा, उगाच माझ्या मागे त्यांची कटकट नकोय. आणि हात जोडून म्हणतो की माफ करा, मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. तेव्हा ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आणि रिकाम्या हाताने तो परत तेथून निघतो, अगदी थंड पावलांनी. तेव्हा इकडे ओवी ही शाळेतून घरी येते आणि शाळेतून घरी आल्यानंतर चार्जिंगला जो मोबाईलचा आईचा सुरू असतो तर तो काढते आणि लगेच आनंदाने उड्या मारत ती बाहेर येते आणि ऋषिकेशला फोन लावते. तेव्हा ऋषिकेश फोन घेतो तर ओवी विचारते की बाबा अहो तुम्ही कुठे आहात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं बाहेर कामासाठी आलो. आणि काय झाले बाळा, सर्व काही ठीक तर आहे ना, तू कशासाठी फोन केला. तेव्हा ओवी खुशून म्हणते की बाबा अहो तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही शाळेमध्ये कंदील बनवला आणि असा शाळेमध्ये मधोमध टांगला आणि प्रत्येकाने आपण आलेल्या पंत्या सुद्धा हे लावल्या आणि मग मला आतापासूनच वाटतंय की दिवाळी सुरू झाली म्हणून. खरंच बाबा किती मस्त वाटते ना, कपडे फराळ फटाके, खरंच किती सगळं मस्त मज्जा येईल. म्हणून ओवी खूपच खुश असते, कारण तिला हे माहिती नसतं की बाबांजवळ पैसे नाहीत, परंतु तिला पूर्ण आशा असते की बाबा माझ्यासाठी सर्व काही घेऊन येणार आहे, म्हणून ती खूप खुश असते. दिवाळीचं तिला एन्जॉय करायचं असतं. तेव्हा मात्र ऋषिकेश खूप नाराज असतो आणि तो ओवीला विचारतो की बाळा अगं तू फोन का केला होतास. त्यावर ओवी म्हणते अहो बाबा दिवाळी सुद्धा आली, परंतु आपण मात्र काहीच खरेदी केलेली नाही. बाबा आपण काहीच घेतलेलं नाही. माझी नवीन फ्रॉक, आईची नवीन साडी आणि बाबा मिठाई, तुम्हाला माहिती आहे ना मला काजू कटली आवडते. अहो बाबा रांगोळी सुद्धा पाहिजे, फटाके सुद्धा पाहिजे. मग बाबा आपण दिवाळी साजरी तर करणार आहोत ना, तुम्ही माझ्यासाठी येताना काहीतरी मिठाई संध्याकाळी घेऊन या. तर ऋषिकेशचा खूप मोठा दुःखाचा डोंगर त्याच्या समोर पसरवतो, कारण हातामध्ये पैसे नाहीत आणि ओवीच्या सर्व ह्या इच्छा अपेक्षा कसे पूर्ण करून म्हणून ऋषिकेशला टेन्शन येतं. नक्की ओवीच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ असे त्याला सुचत नाही. ओवी विचारत असते की बाबा नक्की घेऊन येता
ऐकताना आई तर म्हणाली होती आपण सर्व घेऊयात, परंतु हे सगळं कधी घ्यायचं? बाबा हे सर्व घेण्यासाठी जमेल ना आपल्याला? परंतु ऋषिकेश मात्र ओवीच्या कोणत्याही शब्दाला उत्तर देत नसतो, परंतु आपल्या ओवीला मात्र त्याला खुश ठेवायचं असतं, म्हणून तो तिला खूप मोठा आधार देतो की ओवी बाळा, अगं काय जमणार नाही तुझ्या बाबा असताना, सगळं काही जमेल ओवी, तू काळजी करू नको, तुझे बाबा तुझ्यासाठी सगळं काही घेऊन येतील, सगळं काही घेऊन येतील. म्हणून ओवी खुश होते आणि ओके बाय करून फोन ठेवते. ऋषिकेशला मात्र खूप वाईट वाटत असते आणि अगदी जड पावलाने तो विचार करत येत असतो की कारण त्याने जानकीला सांगितलं असतं की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या ओवीची दिवाळी ही धूमधडाक्यात व्हायला हवी, परंतु त्याला जे काही त्या मॅनेजर साहेबांनी ही नोकरी मिळाली असे म्हणून मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत असे उत्तर त्याला दिलेले असते, कारण त्याला ती नोकरी मिळालेली नसते आणि ती नोकरी मिळायची त्याला आशा असते. म्हणून जानकीला त्याने हे सर्व काही बोलून दाखवलेले असते की यावर्षी सुद्धा आपण आपल्या ओवीची दिवाळी धनक्यात साजरी करूयात, परंतु आता नोकरी तर मिळाली नाही, मग आता हे सर्व कसे करायचे, दिवाळी कशी साजरी करायची आणि ओवीला कसे खुश करायचे असा खूप मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यासमोर पसरवतो आणि खूप काही समस्या उभ्या राहतात. आणि त्याला हे सुद्धा आठवतं की त्या मुळशीमधील एका साखर कारखान्यामध्ये तो काका जो काही म्हटलेला असतो की जर तुम्हाला मुळशीमध्ये कोणी नोकरी दिली तर आम्हाला सुद्धा जीवे मारण्याची धमकी त्या सयाजीरावांनी दिली. तेव्हा ऋषिकेश ते सर्व आठवत रोडने येत असतो. वरून उन्हाचा खूप ताप ऊन लागत असते आणि त्याला त्रास होत असतो. आणि ओवीने फोन केल्यानंतर जे काही ओवी म्हटलेली असते की बाबा हो दिवाळी आली तरी आपण काहीच केलेली नाही, काही खरेदी झालेली नाही, मग बाबा आपण दिवाळी साजरी तर करणार आहोत ना, हे सर्व आठवते आणि त्याला उन्हामुळे खूप घाम येतो, त्रास होतो. असा विचार करता करता तो गावात येऊन पोहोचतो, परंतु समोरून त्याच्या एक रिक्षा चालत येते आणि त्या रिक्षामध्ये अनाउन्स करून सांगितले जात असते की खुशखबर खुशखबर, रा रा रा, यंदा कोणत्या कुस्ती पहिलवानाचा असणार दरारा, काका मामा मावशी नाना या या या, कारण कुस्तीचा या दिवाळी निमित्त होणार आहे जंगी सामना, कारण घुंगराळे मैदानावर होत आहे कुस्तीचा जब्बर सामना. जंगी सामना मात्र मस्त रंगणार, परंतु यासाठी मात्र बक्षीस आहे 1,00,000 रुपयाचे. ऋषिकेश हे सर्व ऐकत असतो. 1,00,000 म्हटल्यानंतर ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि ती कुस्ती म्हणजे आपण स्वतः खेळण्याचे तो ठरवतो, कारण 1,00,000 रुपयाचे बक्षीस आणि या 1,00,000 रुपये तर आपण जिंकले तर ओवीच्या सर्व काही आपल्याला दिवाळीच्या अपेक्षा पूर्ण करता येईल, तिच्या इच्छा पूर्ण होतील, कारण त्याला एक संधी चालून आलेली असते आणि त्या संधीचं सोनं करण्याचं तो ठरवतो. त्यानंतर इकडे ओवी ही मोबाईल मध्ये बघत असते. जानकी तिला ओवी ओवी असा खूप वेळा आवाज देते, परंतु ओवीचं काही लक्ष नसतं. जानकी घरात येते आणि ओवीवर ओरडते की अगं ओवी, केव्हाची मी तुला हाक मारते आणि तू सतत मोबाईल डोळ्यासमोर घेऊन असते, डोळ्याला त्रास होईल, मी तुला सांगितलं होतं नाही मोबाईल जास्त वेळ घ्यायचा नाही म्हणून. आणि काय ग ओवी, हा पसारा तू काय इथे ठेवला? शाळेतून आली ना मग व्यवस्थित आपल्या वह्या पुस्तकं ठेवायची असतात आणि तू कपडे सुद्धा अजून चेंज केलेले नाही, मी तुला किती वेळेस सांगितलं की मोबाईल मध्ये गेम्स खेळत जाऊ नको. तेव्हा ओवी म्हणते की अगं आई, मी गेम खेळत नव्हते, अगं बाबांशी फोनवर बोलत होते, मी त्यांना सांगितले की अगं आई दिवाळीसाठी मला नवीन कपडे आणि फटाके हवेत, तेव्हा ते मला हो सुद्धा म्हणालेत. आणि आई तुला माहिती आहे का संध्याकाळी येताना ते माझ्यासाठी काजू कतली सुद्धा घेऊन येणार आहेत. जानकी म्हणते की काय ओवी, मी तुला किती वेळेस सांगितलं की बाबांना सारखा फोन करून अशा काही मागण्या करू नकोस. आणि ओवीच्या हातातील मोबाईल ती हिसकावून घेते. ओवी तुला किती वेळेस समजावले की अगं आता आपली पहिल्यासारखी परिस्थिती नाही, मी तुला राजा हरिश्चंद्र आणि तारामतीची सुद्धा गोष्ट समजावली ना, अगं त्यांनी सुद्धा अगोदर सर्व काही गमावलं होतं आणि नंतर ते पुन्हा सर्व काही कमवलं सुद्धा, अगं आपण सुद्धा परत सर्व काही कमवून आणि जोपर्यंत कंडिशन ही बेटर होत नाही तोपर्यंत तू आपल्या बाबांना त्रास देऊ नको, सतत फोन करू त्यांना हे आण ते आण, ते हवंय ते नकोय असे करू नको, किती वेळेस मी तुला सांगू. म्हणून जानकी ओवीवर ओरडते. अगं तू जर त्यांना काही मागितले त्यांच्याकडे तर त्यांना नाही म्हणता येत नाही बाळा, कळत कसं नाही ओवी तुला. ओवीला खूप वाईट वाटतं, ओवीच्या डोळ्यात पाणी येतं. ओवी म्हणते की मला काहीच कळत नाही आणि काहीच नको, ड्रेस नको, फटाके नको, काहीच नको, माझे सगळे फ्रेंड दिवाळी सेलिब्रेट करतील, फक्त मीच घरामध्ये बसून राहील, मी घरातच बसून राहील आणि त्या सगुना काकीचा ओरडा खाईल, मला काही नको. आणि रागातच ओवी बाहेर जाते आणि तेवढ्यात गुलाबदादा घरी येतात. जानकी ओवीला खूप समजावते परंतु ओवी काही ऐकत नाही. गुलाबदादा विचारतात की काय झाले वहिनी साहेब, अहो ओवी का रडते. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही गुलाबदादा. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की म्हणजे अच्छा आमची सगुना काहीतरी बोलली असे वाटतं. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, ती कशाला काय बोलेल. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की कशाला म्हणजे काय, तुम्हाला सगुना साधी वाटली की काय. हो ती जरी माझी बायको असली ना तरी सुद्धा तुम्ही तिच्या दिसण्यावर जाऊ नका, हो ही
साधी माणसं दिसतात ना तीच खूप लबाड असतात. अहो आता तर ती बंगल्यावर गेली आणि ऐश्वर्या वहिनीला भेटून सुद्धा आली. तेव्हा ते शब्द ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी विचारते की काय? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो मी काही ऐकले नाही, पण त्या दोघींमध्ये मात्र काहीतरी खिचडी पकत होती. तेव्हा जानकीला तर वाईट वाटतंच, कारण बाहेर राहतो तरी सुद्धा ऐश्वर्या आम्हाला त्रासच देते. ही ऐश्वर्या गप्प बसणारी नाही, कारण सगुणाच्या वागण्यावरून मला अंदाज तर आला होता, कारण आम्ही इथे राहायला आलो हे तिला नाही आवडलेलं. त्यामुळे गुलाबदादा काही हरकत नाही, पाहुणे फक्त 4 दिवसांसाठीच बरे वाटतात आणि कायम जर राहिलं तर त्रास तर होणारच, अडचण तर होणारच. त्यामुळे गुलाबदादा तुम्ही काळजी करू नका, ही बाहेर नोकरी शोधण्यासाठी गेलेत, आम्ही लवकरच दुसरीकडे शिफ्ट होऊ. तेव्हा आपला गुलाबदादा मोठे मनाचा असतो. गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब प्लीज असे बोलू नका, तुम्ही माझ्या हक्काची माणसं आहात, घाई करू नका, जोपर्यंत तुम्हाला इथे राहायचे तोपर्यंत राहा आणि जोपर्यंत हा गुलाबदादा आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी काही नाही बोलणार. तेव्हा जानकी हसते आणि बरं गुलाबदादा तुम्ही आहात म्हणूनच आम्ही इथे राहायला आलोत ना, बरं चला तुम्ही बाहेरूनच आलात, हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा गुलाबदादा आतमध्ये जातात तर जानकीला त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून खरंच खूप छान वाटतं. जानकी विचार करते की एकीकडे गुलाबदादांसारखी जीवाला जीव देणारी माणसं आणि दुसरीकडे मात्र ती ऐश्वर्या की जी आम्हाला बाहेर सुद्धा सुखाने नाही जगून देत. अगं ऐश्वर्या तू किती काही प्रयत्न कर, परंतु माझ्या कुटुंबाच्या सुखाला मात्र मी तुझी नजर नाही लागून देणार. त्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्याचे ठरलेले असते की आपण दोघांनी मिळून सुमित्राला ती खोली मागायची, म्हणजे आपण त्या खोलीत राहायला जायचं. तेव्हा ते दोघे लगेच सुमित्रा जवळ येतात. सुमित्रा ही आपली बिचारी टेन्शन मध्ये बसलेली असते, विचारतच असते. ऐश्वर्या आणि सारंग तेथे येतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की आई अहो तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की बोल ना ग. तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं कसे आहे? मी आणि ऐश्वर्याकडे बघत असतो. तेव्हा सुमित्रा विचारते की अरे सारंग काय झाले, बोल ना, अरे जरा व्यवस्थित सांग. सारंग म्हणतो की हो सांगतो. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की मी सांगते आणि लगेच ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी तर घरात नाही, त्यांची बेडरूम तर रिकामी आहे, त्यामुळे मी असा विचार करत होते की ती बेडरूम सौमित्रा आणि अवंतिकाला द्यावी म्हणून. असे सुमित्रा पुढचे बोलून जाते तर ऐश्वर्याच्या तोंडचं पाणीच पळतं आणि सारंगच्या सुद्धा. परंतु सुमित्रा तर पुढचेच काही बोलते की अगं ऐश्वर्या अगदी माझ्या मनातील बोलली आणि मी त्यांना तसे सांगितले सुद्धा. अगं माझ्या मनात जे काही चालले तेच तुझ्या मनात चालले, हे बघून खरंच ऐश्वर्या खूप बरं वाटलं. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई पण दादाला तू ऑलरेडी रूम दिलीस का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. अरे आता तुम्हीच दोघे त्यांच्या खोलीमध्ये गेलात, मग आता ते दोघे कुठे राहणार, म्हणून मी त्यांना जानकी आणि ऋषिकेशची ती रूम राहायला दिली. तेव्हा ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होतो. ऐश्वर्या मनात म्हणते की खरंच ऐश्वर्या खरंच तू स्वतः खरंच मूर्ख आहे, तू या डिफेक्टिव्ह पीसला समजवण्यात तर वेळ वाया घातलाच. अगं ह्या अवंतिकाला मात्र ती खोलीचा ही हक्क मिळाला आणि खूप कष्टाने तू सर्व काही हे ताब्यात घेतलं होतं, पण ह्या अवंतिकाने येऊन सर्व काही विस्कटायला नको, म्हणजे आता तिच्या वाट्याचे जे काही हक्क आहे तर ते अवंतिकाच घेते, म्हणून ऐश्वर्याचा जळफळाट होतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सगुणा ही ऐश्वर्याला लावालावे करते की गावात कुस्तीचा सामना होणार आहे आणि त्यात त्या ऋषिकेश दादांनी सहभाग घेतलेला आहे अशी थिंगी लावून देते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय कुस्ती आणि पुढचा प्लॅन तयारच ठेवते. तर इकडे ऋषिकेश जानकीला त्या कुस्तीबद्दल सांगतो आणि जिंकणाऱ्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत हे सुद्धा सांगतो. तेव्हा जानकी ही घाबरते. जानकी म्हणते की ऋषिकेश जर उद्या काही दुखापत झाली तर तुम्हाला हे सर्व खेळण्याची काय गरज आहे, कशासाठी? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं माझ्या ओवीसाठी. अगं जानकी माझ्या ओवीसाठी मी कुस्ती लढेल आणि शेवटी कुस्ती मैदानावर कुस्तीचा सामना रंगला जातो आणि ऋषिकेशला जो काही दुसरा खेळाडू असतो तर लांब असा फेकून देतो. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता जानकीकडे बघून आणि जानकी आणि ओवीच्या चेहऱ्याकडे बघून ऋषिकेश आपली ही कुस्ती कसे जिंकतो आणि ते 1 लाख रुपयाचे बक्षीस कसे मिळून आपल्या ओवीच्या इच्छा पूर्ण करतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.